BA प्रथम वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचा पहिला पेपर, या पहिल्या पेपरमधील शेवटचं प्रकरण राजकीय सत्तेचे स्वरूप आपण पाहत आहोत। प्रकरणाचं नाव आहे पॉवर अँड अथॉरिटी, सत्ता आणि अधिसत्ता। मित्रांनो, सत्ता आणि अधिसत्ता या प्रकरणामधील आपण सत्तेचे स्वरूप हे पाहत आहोत। तेव्हा सत्तेच्या स्वरूपामधील पाचवा जो मुद्दा होता, सत्तेचे सामाजिक स्वरूप, याबद्दल आपण आढावा घेतलेला आहोत। आता सत्तेचे स्वरूप, पुढचा मुद्दा आहे सत्तेचे राजकीय स्वरूप। सत्ता ही राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे। जागतिक राजकारण असो किंवा एखाद्या राष्ट्रामधील राजकारण असो, ते सत्तेभोवतीच फिरत असते। सर्व राजकारण हे सत्तेसाठी होत असते, म्हणून सत्ता हा राजकारणातील केंद्रबिंदू आहे। मनुष्य हा सत्तेचा लोभी आहे। सत्ता मिळवण्यासाठी अनेक मार्गाचा अवलंब करीत असतो। राजकीय सत्ता ही वैध स्वरूपाची आहे किंवा असते। मित्रांनो, आपण पुढील मुद्द्याकडे जर पाहिलं, सत्तेचे बदलते स्वरूप। दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक राष्ट्र अणुशक्तीधारक असूनही ते आपल्या अणुशक्तीचा प्रयोग करण्यास असमर्थ आहेत। त्याचे प्रमुख कारण, त्यांनी आपल्या शक्तीचा प्रयोग केल्यास ते स्वतःही नष्ट होतील अशी भीती त्यांच्या मनात असते। शीतयुद्धा काळातील परिस्थितीमध्ये सत्तेची विभागणी झाली होती। 1990च्या नंतर, शीतयुद्धाच्या अंतानंतर अमेरिका हे एक केंद्रीय सत्तेचे स्थान आजही टिकून आहे। यावरून सत्तेचे केंद्रस्थान हे परिवर्तनशील किंवा बदलत्या स्वरूपाचे असते। उदाहरणार्थ, चीन व भारताची महासत्ता बनण्यासाठीची वाटचाल सुरू आहे। मित्रांनो, ह्या प्रकरणामध्ये आपण राजकीय सत्तेचे जे स्वरूप पाहत आहोत, या राजकीय सत्तेच्या स्वरूपामध्ये आपण सत्ता म्हणजे काय, सत्तेच्या आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत। सत्तेचे स्वरूप पाहत आहोत, तेव्हा सत्तेच्या स्वरूपामध्ये पहिला मुद्दा पाहिला आपण, सत्तेचे मनोवैज्ञानिक स्वरूप। तर दुसरा मुद्दा पाहिलो, सत्तेचे सार्वभौम स्वरूप। मग या सार्वभौम स्वरूपाबद्दल आपण परत एकदा थोडंसं तपशीलवार जर पाहिलं, सत्ता ही सार्वभौम स्वरूपाची असते। मित्रांनो, आपण या मागील प्रकरणामध्ये सार्वभौम हा घटक पाहिलेले आहोत। सार्वभौम म्हणजे हे अगोदर समजणं महत्त्वाचं आहे, कारण सार्वभौम म्हणजे हे जर समजलं तर सत्तेचे स्वरूप आपणास समजण्यास वेळ लागणार नाही। सार्वभौमत्व म्हणजे अदेय शक्ती आहे किंवा ते हस्तांतरण करता येत नाही किंवा दुसऱ्याला ते देता येत नाही। म्हणून सत्ता ही अशा स्वरूपाची आहे। राजकारणामध्ये सत्तेसाठी सर्व संघर्ष पाहावयास आपण पाहिलेले आहोत। सत्ता प्राप्त करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने वाटचाल करत असतो। राजकारणात सत्ता हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सार्वभौम सत्तेच्या नियंत्रणाखालील राज्यातील सर्व नागरिक, संस्था, संघटना या कार्य करत असतात। सार्वभौम सत्ता म्हणजे
राज्याची सर्वश्रेष्ठ इच्छा असते. तिचे सत्तेच्या आज्ञेचे पालन व्यक्तीस करणं किंवा व्यक्तीने पालन करणं हे बंधनकारक असतं. आता सत्तेचं स्वरूप बदलत आहे, तेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अनेक राष्ट्र अणुशक्तीधारक बनलेली आहेत. मग जर त्यांच्याकडं अणुशक्ती उपलब्ध आहे, त्यांनी अणुशक्तीचा शोध लावलेला आहे, तर मग ते अणुशक्तीचा वापर का करत नाहीत? हाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. मग ते का करत नाहीत? अणुशक्तीचा वापर केल्यास समोरचं राष्ट्र तर उद्ध्वस्त होणारच आहे, त्याचबरोबर आपलंही अस्तित्व संपुष्टात येणार आहे अशी भीती त्या राष्ट्राकडं असल्यामुळं ते राष्ट्र अणुशक्ती स्वतःजवळ असून सुद्धा त्याचा वापर करू शकत नाही. मित्रांनो, 1990च्या नंतर शीतयुद्धाचा अंत झालेला आहे. अमेरिका हे एक केंद्रीय सत्तेचे स्थान आजही टिकून आहे. यावरून सत्तेचे केंद्रस्थान हे परिवर्तनशील किंवा बदलच्या स्वरूपात असते. एखाद्या राष्ट्राकडे सत्ता आहे, ती चिरकाल कायमस्वरूपी त्याच राष्ट्राकडे राहते हे शक्य नाही, कारण सत्ता ही बदलत असते. सत्तेचं स्वरूप हे बदलणारं स्वरूप आहे. एकेकाळी भारताकडं कुठलीच अणुशक्ती नव्हती, परंतु 1994 साली पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी घेतली. मग भारतानं या अणुचाचणीचा प्रयोग केल्यावर ती अणुशक्तीचा वापर कुठल्याही राष्ट्रावर केलेला नाही. अमेरिकासुद्धा तशीच आहे. 1990च्या नंतर शीतयुद्धाचा अंत झाला, परंतु सत्तेचं केंद्रस्थान अमेरिका होती आहे. सत्ता ही परिवर्तनशील किंवा बदलत्या स्वरूपात आहे. चीन व भारताची वाटचाल महासत्ता बनण्याकडे चालू आहे. मित्रांनो, या प्रकरणाच्या सत्तेच्या स्वरूपामध्ये आपण सत्तेचे स्वरूप जे पाहत आहोत, तेव्हा सत्तेच्या स्वरूपाच्या समारोपाकडे येत असताना आपणास एक निश्चितपणे जाणून येईल, सत्ता ही एक जटिल किंवा अवघड गुंतागुंतीची संकल्पना आहे. सत्तेच्या पाठीमागे नेहमीच संपत्ती, बलप्रयोगाची योग्यता, शस्त्रास्त्र तसेच लोकमत याचा प्रभाव असतो. सत्तेचा मूळ अर्थ व्यक्तीच्या व्यवहारावरील नियंत्रण असा होतो. सत्ता ही समाजात व राजकारणात घडणारी प्रक्रिया आहे, असे अरिस्टॉटल या विचारवंताने आपले मत मांडलेले आहे. अरिस्टॉटल यांच्या मते सत्ता समाजात व राजकारणात घडणारी एक प्रक्रिया आहे, असं त्यांनी मत मांडलेलं आहे. मित्रांनो, आपण सत्तेचे स्वरूप यावर प्रकाश टाकलेला आहे. जिथं तुम्हाला समजलं नाही असं वाटतं, तिथं तुम्ही मला पर्सनल फोन करून प्रत्यक्ष भेटून ज्या मार्गाने तुम्हाला जमेल त्या मार्गाने तुमची शंका निरसन करून घ्या. सत्तेचे स्वरूप या ठिकाणी संपत आहे, तेव्हा सत्तेचे प्रमुख आधार किंवा सत्ता कोणत्या आधारावर आधारलेली आहे याबद्दल आपण पुढील तासिकेमध्ये माहिती पाहणार आहोत.
परीक्षेला प्रश्न असा पडू शकतो की सत्तेचे प्रमुख आधार स्पष्ट करा, तेव्हा पुढील तासामध्ये आपण सत्तेचे कोणते आधार आहेत त्याबद्दल आढावा घेणार आहोत. या तासिकेमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.